नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दामोदर चव्हाण मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, प्रथम वर्षाच्या विषयांची ओळख करून देणाऱ्या मालिकेतील हा शेवटचा विषय आहे। आज आपण SOC 101 म्हणजे सामाजिक शास्त्रे अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाची ओळख करून घेणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करून मित्रमंडळींना फक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनल सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका, कारण हे चॅनल खास तुमच्यासाठी आहे। चला तर मग विषय समजून घेऊया। हा विषय एकूण 3 पुस्तकात विभागण्यात आलेला आहे। पहिले पुस्तक आहे इतिहास व राज्यशास्त्र, दुसरे पुस्तक आहे समाजशास्त्र व मानसशास्त्र आणि तिसरे पुस्तक आहे अर्थशास्त्र व भूगोल। म्हणजेच एकूण 6 विषयांचा या छोटेखानी पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। इतिहास व समाजशास्त्र या पहिल्या पुस्तकात एकूण 4 धडे आहेत। इतिहासाच्या पहिल्या धड्याचं नाव आहे इतिहास स्वरूप व व्याप्ती। या धड्यात इतिहासाचा अर्थ, प्रयोजन आणि इतिहासाची साधने तसेच इतिहासाचे प्रकार व त्यांचे स्वरूप कसे बदलते याचं विवेचन करण्यात आलेलं आहे। इतिहासाच्या साधनांचं स्वरूप स्पष्ट करण्यात आलं आहे। वस्तुसंग्रहालये व संशोधन संस्थांची माहिती देण्यात आलेली आहे। तसेच परिवर्तनाची प्रक्रिया व अर्थनिर्णय या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत। इतिहासाच्या दुसऱ्या धड्याचं नाव आहे इतिहास लेखनाचे प्रकार। इतिहास लेखनाचे विविध प्रकार, त्यांचे महत्त्व व एकूण मानवी जीवनाच्या वाटचालीतील त्यांचे योगदान यांचा सविस्तर विचार या धड्यात मांडण्यात आलेला आहे। त्यात इतिहास लेखनातील आशयाचे महत्त्व, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास लेखनाचं स्वरूप, साहित्य व कलेच्या इतिहासाचे महत्त्व, विज्ञानाच्या इतिहास लेखनाचे महत्त्व तसेच लोकेतिहास म्हणजे काय ते स्पष्ट करण्यात आले आहे। इथे आपला इतिहास हा विषय संपतो। राज्यशास्त्र म्हणजे राज्यसंस्थेच्या वेगवेगळ्या बाजूंचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय। राज्यशास्त्राच्या पहिल्या धड्याचं नाव आहे राज्यशास्त्र स्वरूप व व्याप्ती। या धड्यात राज्यशास्त्र म्हणजे काय याची सविस्तर चर्चा दिलेली आहे। तसेच राज्य, राष्ट्र, शासन या संकल्पनांमधील फरक स्पष्ट करण्यात आला आहे। स्वातंत्र्य, समता व न्याय हे एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत त्याची चर्चा मांडण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे राजकारणातील विविध विचारप्रणालींचे गुण आणि दोष स्पष्ट करून सांगण्यात आलेले आहेत। राज्यशास्त्राच्या दुसऱ्या धड्याचं नाव आहे भारतीय राजकीय व्यवस्था। या धड्यात भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये समजावून सांगण्यात आली आहेत। त्यात व्यक्तीचे मूलभूत हक्क कोणते, संसदीय शासन प्रणाली म्हणजे काय, भारतीय संसदेची रचना व कार्यपद्धती कशी असते, संसदीय प्रणालीत पंतप्रधानांचे स्थान व कार्य यांची माहिती देण्यात आलेली आहे। भारतीय न्यायव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना व महत्त्व ही या धड्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे राज्यशास्त्र, राज्यशास्त्र व मानसशास्त्र। या पुस्तकात समाजशास्त्र व मानसशास्त्र या सामाजिक शास्त्रांमधील मुख्य संकल्पना, संज्ञा आणि दैनंदिन जीवनाशी त्यांचा असणारा संबंध यांचं विवेचन करण्यात आलेलं आहे। पहिला धडा आहे समाजशास्त्र स्वरूप व व्याप्ती। या धड्यात समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या, समाजशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती, त्याची वैशिष्ट्ये तसेच आंतरव्यवहार, समाज व संस्कृतीची वैशिष्ट्ये, सामाजिक प्रमाणके व परंपरा या सर्वांचा सविस्तरपणे विचार मांडण्यात आलेला आहे।
दुसऱ्या धड्याचं नाव आहे सामाजिक संरचना व प्रक्रिया. या धड्यात सामाजिक संरचनेचा अर्थ, सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये तसेच सामाजिक समूहाचा अर्थ व वैशिष्ट्ये सांगण्यात आलेली आहेत. आदिवासी आणि ग्रामीण समूहांचे वैशिष्ट्य, त्याचप्रमाणे शहरी व शेतकरी समूहाची वैशिष्ट्येसुद्धा स्पष्ट करण्यात आलेली आहेत. सामाजिक प्रक्रिया, आधुनिकता, आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी या संकल्पनाही स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. मानसशास्त्र विभागात एकूण 3 धडे आहेत. पहिला धडा आहे मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती. या धड्यात मानसशास्त्राची व्याख्या, मानसशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मानसशास्त्राविषयीचे विविध दृष्टिकोन आणि मानसशास्त्रातील सद्यकालीन दृष्टिकोन इत्यादींबाबत विवेचन करण्यात आलेलं आहे. दुसरा धडा आहे मानसशास्त्राची कार्यक्षेत्रे व उपयोजन. या धड्यात सैद्धांतिक मानसशास्त्राचा अर्थ व त्याच्या उपशाखा, उपयोजित मानसशास्त्र व त्याच्या विविध उपशाखा, त्यांची वैशिष्ट्ये वगैरेची सविस्तर चर्चा केलेली आहे. या सिद्धांतांमधील उपशाखांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मानसशास्त्राच्या विविध उपशाखांचा परिचय करून देण्यात आलेला आहे. तिसऱ्या धड्याचं नाव आहे मानसशास्त्राच्या विविध अभ्यास पद्धती आणि त्यांची ओळख. या धड्यात मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतींचं विवेचन करण्यात आलेलं आहे. आदिम संशोधन पद्धती, नैसर्गिक निरीक्षण पद्धती, सर्वेक्षण पद्धती, चिकित्सात्मक पद्धती आणि प्रायोगिक संशोधन पद्धती इत्यादी पद्धतींची सविस्तर माहिती देऊन त्या पद्धतींचे गुण आणि दोषांची चर्चा करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पुस्तकाचं नाव आहे अर्थशास्त्र व भूगोल. या पुस्तकात प्रत्येक विषयाचे प्रत्येकी 3 धडे करण्यात आलेले आहेत. अर्थशास्त्र विभागातील पहिल्या धड्याचं नाव आहे उपभोग व उत्पादन. या धड्यात अर्थशास्त्रातील मागणी, पुरवठा, उपयोगिता, व्यवसाय संस्था, तिची उद्दिष्टे या संकल्पनांची मुद्देसूद मांडणी केलेली आहे. आपले दैनंदिन जीवनातील व्यवहारांचाही विचार करण्यात आलेला आहे. गरजांचे वर्गीकरण, व्यवसाय संस्था, तसेच व्यवसाय संस्था म्हणजे काय या संकल्पनांचा विचार करण्यात आलेला आहे. दुसरा धडा आहे बाजार व विनिमय. या धड्यात बाजार व विनिमयाचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला आहे. वस्तूंची किंमत कशी ठरते, किमतीत बदल कसे होतात, तसेच पैशाच्या मदतीने विनिमयाचे स्वरूप स्पष्ट करून परदेशी आणि बँकांचे व्यवहार कसे चालतात याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तिसऱ्या धड्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह. या धड्यात राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन व त्यांची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवास कसा चालतो व त्याच्या निर्मितीत सरकार आणि खाजगी क्षेत्रांचा सहभाग कसा असतो याचं विवेचन या धड्यात करण्यात आलेलं आहे. इथे आपला अर्थशास्त्राचा भाग संपतो आणि भूगोल विभाग सुरू होतो. भूगोल विभागात 3 धडे आहेत. पहिला धडा आहे प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोल या धड्यात पृथ्वी, भूमिस्वरूपे, भूहालचाली, वातावरण व जलावरण इत्यादींचा अभ्यास दिलेला आहे. भूगोलाची व्याख्या सांगून विविध घटकांची माहिती करून देण्यात आलेली आहे. अक्षांश, रेखांश व प्रमाणवेळा या संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. पृथ्वीची गती व ऋतुचक्र यांचा संबंध स्पष्ट करण्यात आलेला आहे. पृथ्वीचे अंतरंग, महासागर, शिलावरण, जलावरण या संकल्पनाही स्पष्ट केलेल्या आहेत. पुढील धडा आहे भौगोलिक साधनसंपत्ती. भौगोलिक साधनसंपत्ती या धड्यात भौगोलिक साधनसंपत्तीचे प्रकार, त्यांचे संवर्धन
महत्त्व व वितरणाची माहिती देण्यात आली आहे. साधनसंपत्तीच्या दृष्टीने जगातील देशांबरोबर भारताची तुलना करण्यात आलेली आहे. भूगोल विषयाच्या शेवटच्या धड्याचं नाव आहे नकाशा व प्रक्षेपण. या धड्यात नकाशाची विविध अंगे, प्रकार, प्रक्षेपण व त्यांचे प्रकार तसेच विविध सांकेतिक चिन्हे इत्यादींचा सविस्तर माहिती देऊन अभ्यास करण्यात आलेला आहे. इथे आपलं तिसरं पुस्तकही संपते आणि विषयाचा अभ्यासही संपतो. तर मित्रांनो, प्रथम वर्षाच्या विषयांची ओळख करून देणाऱ्या विषयांची मालिका इथे संपते. 6ही विषयांची ओळख करून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, प्रथम वर्षाच्या सर्व विषयांचे मार्गदर्शक, ज्यामध्ये गेल्या 20 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून दाखवलेल्या आहेत, असे मार्गदर्शक आम्ही धमाल प्रकाशन संस्थेतर्फे पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलेले आहेत. भरघोस यश मिळविण्यासाठी ते आपणास अत्यंत उपयोगी पडतील. सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे ते उपलब्ध आहेतच, पण मिळत नसतील तर ऑनलाईन पद्धतीने कुरिअर करून ते मिळू शकतात. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनच्या खाली ऑर्डर फॉर्म देण्यात आलेला आहे, तो पहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.